आम्ही 2 तास लागे 3 तास लागे जे लागेल ते लागेल, पण सर्व कंप्लेंटचं निवारण आजच करू. मुंबईतील अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न समोर आलेला आहे. आता या इमारतीमध्ये संक्रमण शिबिरं नाहीये, काय या संदर्भात आम्ही आता मांडाचे अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. मी जायस्वाल साहेबने बोलणार आहे की जोपर्यंत आपल्याकडे संक्रमण शिबिर नाही आहे तोपर्यंत थोक भावामध्ये ते पण C2चं नोटीस इश्यू करता, हा काही बरोबर गोष्ट नाही आहे. पूर्वी संक्रमण शिबिरची व्यवस्था करावा, नंतर C2चं नोटीस इश्यू करावा, नाहीतर ते जुनी बिल्डिंग आहे, ओल्ड बिल्डिंग आहे, त्याने रिपेअर करून घ्यावा. सर, दुसरं एक महत्त्वाचं जे लक्ष्मीनारायण मंदिर आहे त्याला इंग्लिश दर्जा देण्यासंदर्भात काही मागणी आलेली आहे का? तुमची काय निर्देश? चांगली मागणी आली आहे. त्या पण लक्ष्मीनारायण मंदिर हेरिटेजचा दर्जा देऊन त्यांच्या मागे जे ओपन स्पेस आहे त्याने गार्डन म्हणून विकसित करू. मुंबईतल्या खड्ड्यांचा देखील प्रश्न आहे, गणेशोत्सव आहे, आगमन सुरू आहे, या संदर्भात काही कार्यवाही? डी वार्डमध्ये एकही खड्डा राहू देणार नाही. पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये सर्व खड्डे भरून काढून कोणाकडे काही कंप्लेंट असेल तर मला डायरेक्ट पाठवावा. मी नक्की व्यक्तिगत फॉलोअप करणार आहे. गणपती जे आमचे सर्वांचे आराध्य आहे, गणपतीचे स्वागत थाटबाटाने करू. सर, एक शेवटचा प्रश्न होता. मुंबईतील कबूतरखाने बंद केल्यामुळे बहुतेक रस्त्यांवरती आता मृत अवस्थेतील कबुतरं पाहायला मिळत आहेत. प्राणी संघटना, पक्षी संघटना मागणी करत आहेत की या संदर्भात सुद्धा आता दखल घेण्याची गरज आहे महापालिका आणि न्यायालयाने. आपण शासन म्हणून काय? मी काल नॅशनल पार्कमध्ये एक कार्यक्रमामध्ये गेले होतो. तिथे मी एक नवीन कबूतरखान्याचं भूमिपूजन केलेलं आहे. तिथे कोणी राहत नाही. जानवराचे विचरण्याच्या तिथे नॅशनल पार्कमध्ये प्रोव्हिजन आहे, म्हणून तिथे 3 दिवसाच्या आत ते कबूतरखाना तयार होईल. आणि त्याच धर्तीवर मी म्युन्सिपल कमिशनरने पत्र लिहिलं आहे की जिथे जिथे ओपन स्पेस आहे, इथे नॅशनल पार्क आहे, आरे कॉलनी आहे, रेसकोर्स आहे, सर्व ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये एक किंवा प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्डामध्ये कमीत कमी एक असा ओपन स्पेस विकसित करावा. कबूतर नॉनव्हेज घेत नाही, कबूतर कुठेही पडलेलं सामान घेत नाही. कबूतराचे काय वैशिष्ट्य आहे तो त्या वैशिष्ट्याप्रमाणे त्याने आपण मरू देणार नाही, असा आमची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे. लोकांचे त्रास नको. महानगरपालिकाच्या अधिकाऱ्याने जे हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे केले त्यांचे स्वागत आहे, पण लोकांना त्रास हेल्थचा प्रॉब्लेम नको असा सांभाळून घेऊन काय मधला मार्ग काढावा लागेल. सर, कॅबिनेट बैठक आहे, या संदर्भात काही मध्यस्थी सरकार करण्याचा विचार करताय का तुम्ही? मी आज 4 वाजता गगराणी साहेबच्या वेळ घेतलेली आहे. गगराणी साहेबने भेटणार आहे. त्यामध्ये काही नाही झाला तर नंतर बघू. मनसेकडनं सांगण्यात येत आहे कुठेतरी आरोग्य हे महत्त्वाचं आहे. एकूणच या संदर्भात त्यांची पण भूमिका आहे की आरोग्य नक्की महत्त्वाचे आहे, यामध्ये काही दोमत नाही आहे. लोकांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे, पण ते आरोग्याने सांभाळून काय रस्ता काढू शकता ते शक्य आहे. म्हणून मी ते या आज कमिशनर साहेबांना भेटणार आहे. प्रश्न आला होता मेट्रोबाबत, गणपतीमध्ये मेट्रोचं बंद करण्यासाठी. सर, गणपतीमध्ये विशेषतः मेट्रो बंद असल्यामुळे प्रचंड प्रवाशांना आणि गणेश भक्तांना त्रासाला सामोरं जावं लागतं. या संदर्भात काही तक्रारी आपण? नाही, हा एक मला सकाळी कोणाने पत्र दिला होता जनता दरबारमध्ये, तर मी आपला मार्फत हा लोकांना आश्वस्त करू इच्छितो की यावेळी पण पूर्वीप्रमाणे पण गणपतीमध्ये रात्री वेळे ट्रेन्स लेट अवर्समध्ये सुरू राहील. आणि यासाठी मी आजही तिथे मेट्रो आणि वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे तिघांनी पत्र लिहिणार आहे. आणि लोकांना गणपती भक्तांसाठी, गणपतीने आणण्यासाठी, गणपती दर्शनासाठी कोणताही त्रास होऊ नये अशी आम्ही महाराष्ट्र सरकार माननीय देवेंद्रजी फडणवीस नेतृत्वामध्ये काळजी घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.